श्रेयस, कोल्हापुरातून ट्रेनिंग संपून परत मुंबई ब्रांच मध्ये आलास. वेलकम अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर, थँक्यू. वी ऑल रिअली मिस्ड यू हिअर. मी पण मिस केलं तुम्हाला सगळ्यांना. कधी एकदा तिकडून इकडे येतोय असं झालं होतं मला. खरं आहे, पण काय ना श्रेयस, की कंपनीमध्ये नवीनच अपॉइंट झालेल्या एम्प्लॉईला ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये जावंच लागतं. हो हो. अरे सर, तो कोल्हापूरला ट्रेनिंग करत असेल तरी त्याचा जीव इथे मुंबई ऑफिस मध्ये होता ना. म्हणजे ते हा ते नाही 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 तसलं काहीच नाही. हा. हो, आय मीन वी वर जस्ट फ्रेंड्स. आणि आता तर असं अजिबातच काही. पण खरं सांगू का तुला श्रेयस, जे झालं ना ते अतिशय उत्तम झालेलं आहे. म्हणजे पुढे काही व्हायच्या आधीच तुटलं तर फार चांगलं झालं. नाहीतर तुझी अवस्था त्या गुरु सरांसारखी झाली असती. ऍक्च्युली मी मगाशीच विचारणार होतो, गुरु सर आणि शनायामध्ये काही प्रॉब्लेम चालू आहेत? गुरु सर फायर्ड हर. व्हॉट? तिला काढून टाकले ऑफिसमध्ये. हा, ऑफिसातून, घरातून आणि मोस्ट इम्पॉर्टंट मनातून पण काढून टाकलं. काय सांगताय काय तुम्ही? मग आणि उशिरा का होईना गुरुला कळलंय की शनायाचं खरं रूप काय आहे ते. आणि त्यांच्यासोबत आपल्या सगळ्यांची पण सुटका झाली तिच्यापासून. अगदी बरोबर बोललात मॅडम. जाम डोक्यात जायचो, आले की भस्कन अंगावर वाढायचे. यू इडियट, यू फेलो. काय नुसत्या डोक्याला ताप होता, किरकिर किरकिर करायची. यू डोंट वॉन्ट दॅट, आय वॉन्ट दॅट. काय माणूस इकडे सोंग आहे. खरंच सर, गजान मारायचं. अरे पण आता तो त्रास गेलाय ना, आता आपण सेलिब्रेट केलं पाहिजे, हो की नाही? सर अगदी मनातलं बोललात तुम्ही. मी खाली जाऊन आता गरम गरम जिलेबी घेऊन येतो. ते पण साथे फाफडा पण नाही. ए रघु, आनंद केनी, खरं सांगू का, तुम्हाला जे वाटतंय ना तसं मला अजिबात वाटत नाही. म्हणजे शनायाला मी जितका ओळखतो त्यावरून मला असं अजिबात वाटत नाही की इतक्या सहजासहजी ती गुरुनाथच्या जीवनातून निघून जाईल. सर, तुम्ही त्याची काळजी करू नका. अरे शनाया परत गुरुच्या लाईफ मध्ये येणार त्याचे काही चान्सेस नाही. अरे कसला अपमान केलाय तिच्या त्याने. वा वा वा. ती घरात काय तिच्यात लाज लज्जा शरम असेल ना तर ऑफिसात पण पाऊल ठेवणार नाही ती. जेनी, गॅरी कुठे? तू इथे? ऑफकोर्स, दुसरं कोण असणार आहे? आणि काय असं काय बघतात सगळे माझ्याकडे? गॅरी कुठे? गॅरी? कोण गॅरी? आमच्या ऑफिस मध्ये गॅरी नावाचा एकही माणूस काम करत नाही. गॅरी तुमचा बॉस. हा, बिहेव युअर सेल्फ. आमच्या बॉसचं नाव आहे गुरुनाथ सुभेदार. आणि गॅरी म्हटलेलं आम्हाला कोणालाच आवडणार नाही. अगदी बरोबर आहे आनंद. बाय द वे, मिस शनाया, तुम्ही इथे काय करता? मला गॅरीला ओके फाईन. गुरुनाथ सुभेदार सरांना भेटायचंय. बेटर. ही इज बिझी. तू कशाला आगाऊपणा करतेस? तुला विचारलंय का मी काही? एक लक्षात ठेव, अजूनही या ऑफिस मध्ये माझी पोस्ट तुझ्यापेक्षा मोठी आहे, कळलं ना? होती पोस्ट मोठी होती, आता नाही. का?
कारण ज्यांच्यामुळे ही पोस्ट बनली होती त्यांनाच तुझं तोंड बघायचं नाही. यु नो व्हॉट आनंद, मला तुझं तोंड बघायचं नाही. मी चालले गॅरीला भेटायला. हे शनाया थांब ना, कशाला सारखं सारखं स्वतःचा अपमान करून घेतेस हा? माझा समोर काढला होता ना तुला घरातून. घराबाहेर काढलंय, ऑफिस मधनं नाही काढलंय ना. So technically I still work in this office, so I can anytime meet my boss. येस यू आर राईट शनाया, ऍब्सोल्युटली राईट. बट त्याची काही प्रोसिजर असते. आधी बॉसची परवानगी घ्यावी लागते नाही का? येस सर. ट्राय युअर लक शनाया. परमिशन घे आणि मग भेटायला जा. जेनी मी गुरु सरांना कॉल करून विचार. हॅलो. सर, मिस शनाया सबनीस इज हियर. शुड आय सेंड हर इन? नाही नको. थांब मी चालू. ओके सर. झालं समाधान? जाऊ आता? नो, तुम्हाला इथेच थांबायला सांगितलं. What? सॉरी शनाया. हार्ट लक. आणि जस्ट गो टू हेल्प. मी त्याला भेटायला जाते आतमध्ये. You go to hell. You better go to hell. Don't tell me anything. Huh? आनंद, you just shut up, okay? No, you shut up, okay? गप्पा बसा, तू बोलू नको काही. मी चालले आत. Oh. हाय गॅरी. मागे पानवलकर, त्यांचे काय असतील ते अकाउंट क्लिअर करून टाका आणि फायर केल्याची नोटीस देऊन टाका. शुअर सर. गॅरी प्लीज माझं ऐकून तर घे. त्यांना आमच्याकडे वेळ नाही, आम्ही सगळ्याच कामात आहोत. दिसत नाही का तुला? तू पण आता गेलीस तर बरं होईल. गेट लॉस्ट. गॅरी प्लीज 5 मिनिटं फक्त माझं ऐकून घे ना एकदा. एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू दुसरीकडे जॉब शोध ना. युअर फायर्ड. गॅरी असं नको वागूस यार. तू असं कसं करू शकतोस माझ्यासोबत? नाही, मी या कंपनीचा सीईओ आहे आणि हे मीच करू शकतो. आणि बहुधा तू हे विसरलीस.